ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो बस ये है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक सर, आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, मी हिंदुस्थानचा लहान सपूत पण मोठे स्वप्न पाहणारा आयुष शिवराम सोनवणे। मी आज खूप खुश आहे की मी भारत मातेविषयी काही शब्द बोलणार आहे। खामोश मत रहो वक्त की आवाज बनो, खामोश मत रहो वक्त की आवाज बनो, हिंदुस्तानी हो तुम कुछ तो खास बनो, कुछ तो खास बनो। म्हणूनच म्हणतोय माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। मित्रांनो, भारत म्हणजे काय? भारत म्हणजे हिमालयाची उंची, गंगा माईचं पावित्र्य, विविधतेतील एकता आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यातली चमक। भारत म्हणजे भगवा पांढरा हिरवा, भारत म्हणजे अन्नदाता जवान शिक्षक, भारत म्हणजे संस्कृती परंपरा आणि विज्ञान। म्हणूनच म्हणतोय माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे फक्त आपली मते स्वातंत्र्य म्हणजे आपली मते मोकळेपणाने मांडणं, आपल्या कर्तव्याची जबाबदारी स्वीकारणं, आपल्या भारत मातेवर प्रेम करणं। म्हणूनच म्हणतोय माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। मित्रांनो, आपला भारत कसा आहे? आपला भारत माझ्या आणि तुमच्यासारखा शूर, धाडसी आणि जिद्दी आहे। आज आपण अभ्यास करतो कारण उद्याचं भविष्य आपल्यालाच लिहायचं आहे। आपण साहेब भविष्याचे कलेक्टर, सचिव, तलाठी, शिक्षक, पोलीस आणि तसेच जबाबदार नागरिकही। आजचाच विद्यार्थी आहे उद्याच्या स्वातंत्र्याचा रक्षक। म्हणूनच म्हणतोय माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। ना झुकने दिया तिरंगे को, ना थमने दी शान, ना झुकने दिया तिरंगे को, ना थमने दी शान। हम बच्चे हैं हिंदुस्तान के, हमारे दिल में है जान, हमारे दिल में है जान। म्हणूनच म्हणतोय माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। मित्रांनो, आपल्याला क्रांतिवीरांनी काय दिले? इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत भगतसिंग, राजगुरू सुद्धा 23 मार्च रोजी फाशीवर गेले पण झुकले नाही। राणी लक्ष्मीबाई तलवार काढून म्हणाली मैं मेरी लाशी नहीं दूंगी आणि इंग्रजांना हादरून टाकलं। नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। आणि हे सगळे एकच सांगत होते, देशासाठी जगा आणि देशासाठीच मरा, देशासाठी जगा आणि देशासाठीच मरा। म्हणूनच म्हणतोय माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे फक्त आपली मते मोकळेपणाने मांडणं नाही, तर भगतसिंहांचा आत्मविश्वास जे फाशीच्या दोरीलाही घाबरले नाही, गांधीजीचं अहिंसेचं शस्त्र ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हलवून टाकलं, त्या तिरंग्याची प्रत्येक घडी ज्यांच्यामध्ये लाखोंच्या प्राणांची गोष्ट आहे। स्वातंत्र्य म्हणजे त्या मातीचा सुगंध ज्याच्यासाठी लाखो जणांनी आपले प्राण अर्पण केले। स्वातंत्र्य म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान। म्हणूनच म्हणतोय माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। मित्रांनो, मला फक्त शाळेतच गोल नाही मारायचा, तर मला माझ्या देशाचं नाव उंच करायचं आहे। म्हणूनच म्हणतोय माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। मित्रांनो, मी आज छोटा आहे पण स्वप्न मोठे आहेत। कदाचित माझ्या आवाजात दम नसेल पण शब्दात देशप्रेम आहे। म्हणूनच म्हणतोय दडपण आहे डोळ्यात देशासाठी जगतो आम्ही, दडपण आहे डोळ्यात देशासाठी जगतो आम्ही। फक्त नावानेच नव्हे तर मनानेही हिंदुस्थानी आहोत आम्ही, मनानेही हिंदुस्थानी आहोत आम्ही। मित्रांनो, आता अखेर सांगणार मी म्हणणार माझा भारत, तुम्ही म्हणायचं माझा अभिमान। माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान, माझा भारत माझा अभिमान। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।